गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हाय हॅलो नमस्कार, मी आहे प्राजक्ता. विवेकताज किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत आपल्या बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक. उकडीचे मोदक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक ओला नारळ घेऊन तो नारळ खवून किंवा खिसून घ्यायचा आहे. आपल्याला एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी व अर्धी वाटी दूध घ्यायचे आहे. त्यामध्ये इथे तुम्ही 1 वाटी दूध किंवा 1 वाटी पाणीही घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे. आता या पाण्याला उकळी आली की आपणाला त्यामध्ये 1 वाटी तांदळाची पिठी ॲड करायची आहे आणि ही पिठी पाण्यामध्ये चांगली एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता एकजीव झालं की त्याला आपल्याला 10 मिनिट वाफ द्यायची आहे. गॅस बंद करून हे मिश्रण आता आपण 10 मिनिट वाफेवर ठेवणार आहोत. एका कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यामध्ये आपल्याला खसखस ॲड करायची आहे. आता हे खसखस छान परतली की त्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी नारळाचा खीस ॲड करायचा आहे. इथे मी 1.5 वाटी नारळाचा खीस घेतलेला आहे. आता तो नारळाचा खीस आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. नारळाचा खीस परतून घेतला की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्सचे काप ॲड करणार आहोत. आता ड्रायफ्रूट्सचे काप ॲड केल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी गूळ ॲड केला आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता हा गूळ चांगला या मिश्रणामध्ये एकजीव झाला की त्यामध्ये आपण वेलची पूड ॲड करणार आहोत. वेलची पूड ॲड करून परत आपल्याला हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आता आपलं सारण तयार आहे. आता आपण उकड काढलेली एका फ्लॅट सरफेसच्या भांड्याने चांगली मळून घ्यायची आहे. आता ही उकड गरम असतानाच ही उकड आपल्याला मळून घ्यायची आहे. ही उकड आता थोडीशी थंड झाली की परत ते हातानं चांगलं मऊ करून घ्यायचे आहे. आता एका साच्याला तूप लावून त्यामध्ये ही उकड आपल्याला दाबून भरायची आहे. त्या उकडीला सगळ्या बाजूनी चांगलं प्रेस करून आपल्याला घ्यायचं आहे. हे जर आपण अलगद हाताने केलं तर तुमच्या कळ्या पाहिजे तशा पडणार नाहीत. त्यामुळे आपल्याला चांगलं सगळ्या बाजूनी प्रेस करून घ्यायचं आहे. हे सर्व बाजूनी चांगलं आपण दाबून घेतलं की त्यामध्ये आपणाला सारण भरायचं आहे. सारण हे आपल्याला मध्ये व्यवस्थित दाबून भरायचं आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत. आता हे तयार झालेल्या मोदकावर आपल्याला एक केसराच्या काडी लावायची आहे. केसरांमुळे मोदकांना रंग खूप छान येतो. आता सर्व मोदकाला केसराच्या काड्या लावून झाल्या की हे मोदक आपल्याला 10 मिनिटासाठी उकडायला ठेवायचे आहेत. मोदकाला 10 मिनिट वाफ दिल्यानंतर आता हे आपले मोदक सर्व तयार आहेत. हे मोदक आपल्याला आता एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आपल्या बाप्पाचा प्रसाद नैवेद्य तयार आहे. आता सगळे मोदक काढून झाले की त्यावर आपल्याला छान अशी तुपाची धार द्यायची आहे. अशा पद्धतीने आपले सर्व मोदक तयार आहेत. तर चला मग आपल्या बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूयात.